आणि इकडे झणझणीत सुकं चिकन पण आमचं तयार झालेलं आहे, एकदम सुक्क बनवलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू श्रावण ब्लॉग्स 1394। श्रावण संपलेला आहे, गणेश चतुर्थी पण येऊन गेलेली आहे। आज मी तुम्हाला मस्त अशी चिकन थाली बनवून दाखवणार आहे। त्या थालीत चिकन सुकं येणार, झणझणीत तरीदार रस्सा येणार, जिरा राईस येणार, तांदळाची भाकरी येणार, सोलकढी येणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चुलीवर एक मातीचं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घालूया आणि बनवता बनवताच मी तुम्हाला साहित्य दाखवणार। त्याच्यात आम्ही 2 बारीक चिरलेले कांदे घालूया। 1 मिनिट परतून घेऊया। एक मिनिट कांदा परतून झालेला आहे, त्याच्यात आम्ही 1 चमचा हळद घालूया। त्याच्यात 2 चमचे आल्या लसणाची पेस्ट घालूया। दोन किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ 3 वेळा धुवून निथून घेतलेलं आहे, ते त्याच्यात घालूया। चवीनुसार मीठ घालूया। अर्धा लिंबू पिळूया। 5 मिनिटं व्यवस्थित असं परतून घेऊया। 5 मिनिटं व्यवस्थित आमचं चिकन परतून झालेलं आहे। त्याच्यावर आम्ही एक मातीचं ताट ठेवूया आणि त्याच्यावर 1 पेला पाणी ओतूया आणि पाणी गरम झालं की 5 मिनिटांनी आम्ही ते परतून बघूया। जिरा राईस बनवण्यासाठी लांब दाण्याचा बासमती राईस घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून तो अर्धा तास पाण्यात ठेवलेला आणि आता तो आम्ही एका गाळणीत निथळून घेऊया। 2 वाट्या घेतलेला। वाटण बनवण्यासाठी 4 कांदे घेतलेले आहेत, मूठभर ओली कोथिंबीर घेतलेली आहेत, 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 2 वाट्या सुक्या खोबऱ्याच्या घेतलेल्या आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। पहिल्यांदा आम्ही कांदे ठेचून घेऊया। दुसऱ्या साईडला आम्ही कांदे चुलीत खरपूस असे भाजून घेऊया। इकडे आम्ही चिकन शिजत ठेवलेलं ना 5 मिनिटं झालेली आहे आणि आता हे पहा, चिकनला आपलं स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे। त्याच्यात आम्ही एक मातीच्या भांड्यात गरम झालेलं पाणी ऍड करूया आणि पुन्हा त्याच्यावर पाणी ओतूया आणि पुन्हा शिजत ठेवूया। खोबऱ्याच्या वाट्या पण आम्ही खरपूस भाजून घेतलेल्या आहेत, त्या पहिल्यांदा काढूया। टोमॅटो पण भाजून घेतलेले आहे चुलीत, ते काढून घेऊया। 4 कांदे, 2 टोमॅटो आणि 2 वाट्या खोबऱ्याच्या आम्ही चुलीत व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि आता ते आम्ही थंड व्हायला ठेवूया। एक मातीचं पातेलं चुलीवर ठेवलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा तेल घालूया। तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यात दालचिनीचे 2-3 तुकडे घालूया, 10 मिरी घालूया, 7-8 लवंगा घालूया आणि 1 चमचा जिरं घालूया। त्याच्यात निथळून ठेवलेले तांदूळ घालूया आणि अलगद हाताने असे 2 मिनिटं परतून घेऊया।
त्याच्यात अर्ध लिंबू पिळूया, मग एकदम पांढरा शुभ्र असा आमचा भात तयार होणार. चवीनुसार मीठ घालूया. दोन मिनिटं असं परतून घेऊ. 2 वाटी तांदूळ होते म्हणून आम्ही त्याच्यात 3 वाटी पाणी घालूया गरम. अगोदरच आम्ही पाणी तापवून ठेवलेलं, त्याच्यात 3 वाटी पाणी घालूया. आणि एक उकळी काढूया. टोमॅटो, कांदे आणि खोबऱ्याच्या वाट्या व्यवस्थित थंड झालेल्या आहेत, ते आता आम्ही बारीक कापून घेऊया. भाताला आमच्या व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आता आम्ही झाकून तो शिजायला ठेवूया. खोबरं, टोमॅटो, कांदा व्यवस्थित कापून झालेले आहेत. आता त्याच्यात मूठभर आम्ही ओली कोथिंबीर घालूया. 20 लसणाच्या कच्च्या पाकळ्या घालूया. अर्धा इंच आलं घालूया. आणि सर्व आम्ही पाट्यावर वंट्यावर वाटून घेऊया. व्यवस्थित आमचं वाटण तयार झालेलं आहे. वाटून एवढं पहिल्यांदा वाटलेलं आणि हे उरलेलं आता वाटलेलं आहे, ते आता आम्ही काढून घेऊया. जिरा राईस 10 मिनिटं झालेली आहे. आता जिरा राईस आमचा बघूया. व्यवस्थित झालेला आहे, तरी आम्ही 5 मिनिटांसाठी त्याला निखाऱ्यावर ठेवूया. सगळी लाकडं आहेत ती चुलीतली बाहेर काढायची. टोटल 20 मिनिटं झालेली आहे. 5-5 मिनिटांनी आम्ही पाणी घातलेलं आहे त्याच्यात, आणि हे पण आता आम्ही पाणी त्याच्यात ओतूया. आणि व्यवस्थित चिकन आमचं शिजलेलं आहे. लेग बघा गळलेले आहे आतमध्ये, म्हणजे आमचं व्यवस्थित चिकन शिजलेलं आहे. आता आम्ही ते उतरून घेऊ. निखाऱ्यावर 5 मिनिटांसाठी भात ठेवलेला जिरा राईस तो पण तयार झालेला आहे, तो आता आम्ही उतरून घेऊया. छान झालेला आहे. चुलीवर एक मातीचं पातेलं ठेवलेलं, ते रस्सा बनवूया. त्याच्यासाठी 3 चमचे तेल घालूया अंदाजे. तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यात आम्ही हे वाटलेलं वाटण घालूया. अर्ध वाटण आम्ही सुकं चिकन बनवण्यासाठी ठेवूया आणि अर्ध वाटण आम्ही पातेल्यात घालूया. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. वाटण आमचं 5 मिनिटं व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्याला तेल पण सुटलेले आहे, शाईन आलेली आहे वाटणाला. आणि त्याच्यात आम्ही आता मसाले ऍड करूया. त्याच्यात आम्ही 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूया. अर्धा चमचा हळद घालूया. 1 चमचा काश्मीरी मिरचीचा लाल तिखट घालूया. धणे पावडर 1 चमचा घालूया. पुन्हा 5 मिनिटं असं परतून घेऊया. त्याच्यात आम्ही चिकनचा रस्सा होतोय, त्याच्यात थोडी ऍड करूया. पहिल्यांदा आम्ही चिकन मध्ये मीठ टाकलेलं, आता मीठ जास्त टाकायचं नाही, बेताचंच मीठ टाकायचं. मस्त अशी एक उकळी काढूया. दुसऱ्या बाजूला आम्ही सुकं चिकन बनवूया. त्याच्यासाठी मातीच्या पातेल्यात 2 चमचे तेल घालूया. तेल आमचं तापलेलं आहे, त्याच्यात आम्ही कांदा घालूया. 2 मिनिटं कांदा परतून झालेला आहे. त्याच्यात आता मसाले ऍड करूया. 2 चिकनची वेगवेगळी चव यायला पाहिजे म्हणून आता आम्ही ह्याच्यात घरगुती मसाला घालूया 2 चमचे.
अर्धा चमचा हळद घालूया, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालूया आणि 1 चमचा धणे पावडर घालूया. व्यवस्थित 5 मिनिटं असं परतून घेऊया. 5 मिनिटं मसाले परतून झालेले आहेत. त्याच्यात हे वाटण ठेवलेलं ते ऍड करूया. त्याच्यात चिकन घालूया. व्यवस्थित परतून घेतलं. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया आणि उकळी काढूया. इकडे आमचं रस्स्याचं चिकन पण तयार झालेलं आहे. त्याच्यात आम्ही कोथिंबीर घालूया. तरी पण छान आलेली आहे रस्स्याला आणि झाकून ठेवूया. नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे मी 2 वाट्या. त्याच्यात आम्ही 1 चमचा कोकमाचं आगळ घालूया. हिरवी मिरची घालूया. नारळाचं दूध काढताना मी त्याच्यात लसणाच्या पाकळ्या घातलेल्या. आता लसूण आम्हाला वेगळी घालायची गरज नाही. आमची सोलकढी तयार झालेली आहे. त्याच्यात चवीनुसार थोडं मीठ घालूया. आता आम्ही ती झाकून साईडला ठेवूया. इकडे सुकं चिकन पण आमचं तयार झालेलं आहे आणि आता ते आम्ही उतरून घेऊया. त्याच्यावर अजून थोडी कोथिंबीर घालूया. तांदळाची भाकरी बनवूया. त्याच्यासाठी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं आणि त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया. गरम पाणी घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालून मळून घेऊया. व्यवस्थित आमचं पीठ मळून झालेलं आहे. त्याचे आम्ही चपातीपेक्षा थोडे मोठे असे गोळे बनवूया. ते असं सुकं पीठ खाली ठेवायचं आणि अशी भाकरी थापायची. भाकरी थापायला मोठं असं काही नाही. 2-3 वेळा प्रॅक्टिस करायची, मग ऑटोमॅटिक अशी भाकरी थापायला येते. तवा पण इकडे तापलेला आहे. आता आम्ही भाकरी घालूया तव्यावर. त्याला थोडं असं पाणी लावूया. भाकरी आमची व्यवस्थित झालेली आहे. ती आता आम्ही काढून घेऊया. पहिल्यांदा कांदा असा ठेवूया, लिंबू ठेवूया, सोलकढी वाढूया, जीरा राईस वाढूया. जीरा राईस मस्त आमचा असा सडसडीत झालेला आहे आणि तो आता वाढून घेऊ. झणझणीत आमचा तर्रीदार रस्सा पण तयार झालेला आहे आणि त्याला तर्री पण छान आलेली आहे. आता वाढून घेऊया. आणि इकडे झणझणीत सुकं चिकन पण आमचं तयार झालेलं आहे. एकदम सुक्क बनवलेलं आहे. आणि तांदळाची भाकरी पण छान झालेली आहे, ती पण वाढून घेऊया. छान थाली बनवलेली आहे. कशी वाटली कमेंट करून मुद्दाम सांगा आणि अशीच तुम्ही थाली पण बनवा. आज मी
मस्त अशी चिकन थाली बनवलेली आहे, तर्रीदार रस्सा बनवलेला आहे आणि सुकं चिकन बनवलेलं आहे, सोलकढी बनवलेली आहे, तांदळाची भाकरी बनवलेली आहे, जिरा राईस बनवलेला आहे आणि सॅलड घातलेला आहे। आणि सगळे असे पदार्थ मी वेगवेगळे मसाले घालून केलेले आहेत। तर्रीचं चिकन वेगळ्या मसाल्याचं केलेलं आहे आणि सुकं चिकन वेगळ्या मसाल्याचं केलंय, म्हणून खाताना अजून मजा येईल। आणि आता ते मी तुम्हाला खाऊन दाखवते। ही बघा, अशी भाकरी मोडायची आणि असं सुकं चिकन घ्यायचं आणि असं खायचं। एकदमच सुकं चिकन छान झालेलं आहे आणि ग्रेव्हीचं चिकन केलेलं आहे ना तर्रीदार, त्याच्यावर थोडं लिंबू पिळायचं असं आणि राईसावर असं ओतायचं। आणि भात पण आमचा एकदम दाणेदार झालेला आहे, एकदमच छान दाणे मोडले वगैरे नाही, व्यवस्थित झालेला आहे जिरा राईस। आता मी तो जेवून दाखवते, या जेवायला। कांदा लसूण मसाल्यात हे ग्रेव्हीचं चिकन केलेलं आहे, ते एकदमच छान झालेलं आहे। आणि हे सुकं चिकन घरगुती मसाल्यात बनवलेलं आहे, ते पण छान लागतं। आणि आजची आमची रेसिपी तुम्हाला चिकन थाली कशी वाटली मुद्दाम कमेंट करून सांगा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। सोलकढी थोडी पिऊन दाखवते। बाय।